म्हणजे एक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो ते तुमच्याकडे म्हणजे तुमच्या ह्याच्याकडे सिद्ध झालंय. हो, ते खरं आहे. मग ज्यावेळेस तुम्ही आता हे म्हणताय की दुग्ध व्यवसाय आहे, आता तुम्ही चालू आहे, सातत्य राहिलं पाहिजे, मग शेतकरी नक्की कुठं तोट्यात जातो आणि नक्की कुठं काय काय गोटे असे बंद पडलेले असतात किंवा त्यांना काय काय जणांना जमत नाही व्यवसाय, तर तुमचं काय मत आहे? कुठं त्यांचं म्हणजे नुकसान जास्त होतं किंवा कोणत्या कारणामुळे ते ह्या व्यवसायात यशस्वी होत नाहीत? आता मी तर सातत्य तर सांगितलेलंच आहे, पण ह्या व्यवसायात काय होतंय काय, समजा आता दुधाला रेट चांगले आले म्हणून काही शेतकरी काही तरुण याच्याकडे वळले जातात. बरोबर. आणि गायी खरेदी करतात. तर गायीचे दुधाचे रेट वाढल्यामुळे गायींच्या किमती वाढल्या. किमती वाढल्या की गायी विकत घेतल्या, त्याचे होणारा जो भांडवल गुंतवलं जातं ते जास्त प्रमाणात मोठं गुंतवलं जातं. बरोबर. आता दुसरा एक प्रश्न असा तयार होतो का जे तरुण जे या धंद्यात उतरतात यांनी हे खाण्याचं नियोजन केलं पाहिजे. चारा व्यवस्थापन हा सगळ्यात मोठा आहे. बरोबर.